तर मंडळी आता सासऱ्यांना भेटलो. सासूबाई आम्ही येणार आहे म्हणताना काहीतरी गावात आणायला गेल्यात. येताना आपल्याच गाडीत त्यांना आणावं लागणार आहे. म्हणून आपण कार्यक्रमाला उशीर व्हायला नको म्हणून थोडक्यात तिथलं आवरून पोरांना घेऊन आता पुढं चाललो आहे. आरळटी गावामध्ये जिथं शेतकऱ्यांनी हा कार्यक्रम ठेवला आहे त्यांच्या मळ्याकडे चाललो आहे बघा. आता या आरळटी म्हणून गाव आहे. आजूबाजूला शंभरगी, त्यानंतर इकडं सलगरे गाव आहे, इकडं मधवाई गाव आहे. कर्नाटक आणि महाराष्ट्राच्या सीमेतलं हे गाव आहे. इथं गावात मराठी लोक जास्त बोलतात, पण गाव आहे कर्नाटकात. किती अंतर असेल? आता एक अर्धा किलोमीटर आहे की दिसतंय पण आले की बोर्ड लावले की हा इथं लिहिलेच बघा, गिड्डे डेअरी फार्म. गाई म्हशी काय काय बरंच त्यांचे जनावर दिसतात. सूर्यकांत गिड्डे मेचर बघा. मांडव बिंडव घातले ते दिसते काय कारभार? तेच आहे की नाही? त्या तिकडं मंडप दिसाले की नाही, तर तिथं कार्यक्रम आहे बघा. चला आता पोचलो. चला चला चला, कार्यक्रम सुरू झालाय. मोना या आहेत मेजर, यांचीच गोशाळा आहे. नमस्कार मेजर. नमस्ते. या नमस्कार. नमस्कार. या चप्पल काढ आणलेस? चला या. या गोशाळेतील याच गाईचं आज डोहाळे जेवण आहे आणि गिड्डे मेजर आपल्यासोबत आहेत. मेजर काय सांगाल आजचं कार्यक्रमाबद्दल? आज कसं स्वरूप आहे आणि कशा पद्धतीने आजचं नियोजन आहे? आजचं कार्यक्रम स्वरूप असं आहे, ही जी गोशाळा आहे ही 8 वर्षापूर्वी मी चालू केली होती आणि त्यात माझ्याकडे एक थारपारकर जातीची गाय होती, नॉर्मल गाय होती. पण तिच्या पोटी जसं 10 लाखात एखादी गाय जन्माला येते तशी ही श्वेत कपिला म्हणजे तिरुपती बालाजीची जी गाय असते, जे तिरुपती बालाजीला प्रिय गाय होती ती ही गाय आहे. त्या पद्धतीने ही गायचा जन्म झाला. 5 वर्ष ही गाय माझ्या गोठ्यात झाली. भरपूर लोकांनी हिला लाखापत्र मागितली, पण तिला विकायची नव्हती मला, कारण ती गाभ जात नव्हती. म्हणताना विकायची म्हणून सगळेच म्हणत होते, पण विकायची नव्हती मला. पण शेवट माझ्या त्याच गाभण राहिलेली आहे. आज तिचं 7वा महिना पूर्ण होऊन ते 8व्या महिन्यात पदार्पण झालेलं आहे आणि आमच्या घरात सगळे लोक एवढे आनंदात आहेत की 5 वर्षानंतर आम्हाला हे फळ मिळालेलं आहे. कारण हे अँटिक पीस म्हणतात जसं तुमची इंग्लिश भाषेत, तसं हे आहे. 10 लाखात एखादी गाय मिळते अशी. तिचा शिपूट पांढरा, तिच्या पापण्या पांढऱ्यात, गाय पूर्ण पांढरी आहे. त्यामुळे हिला श्वेत कपिला म्हटलं जाते. ही जे खास वैशिष्ट्य आहे. मेजर मला एक सांगा, अनेक वर्ष तुम्ही देशसेवा केलात. एकीकडे जय जवान, आता काळ्या आईची सेवा करताय, गोमातेची सेवा करताय. कसं वाटतं एकंदरीत हे सारं करताना? देश सेवा केल्यानंतर रिटायरमेंटच्या वेळेला माझ्या मनात आलं की आपण आता नंतर जमिनीची सेवा करायची. मग काय करायचं? तर जमिनी सेवा करण्यासाठी काय करायचं? तर गो सेवा करायची. कारण देशी गायचं शेण ज्या वेळेला जमिनीमध्ये जाईल त्यावेळेला जमिनीतून सोनं पिकणार आहे. बरोबर आहे. त्याच्यानंतर मी ठरवलं की आपण पूर्ण ऑर्गॅनिक शेती, नैसर्गिक शेती करायची. मग मी गायींची सेवा करायला चालू केली. गायी आणल्या. गायींची सुरुवात झाली माझ्या 4 गायीपासून. आज माझ्यापेक्षा 8 गायी आहेत. मग लोकांचं डिमांड पाहिजे होतं की बाबा मला देशी गायीचं तूप पाहिजे. मग तुपाची विक्री चालू केली. मग देशी गायीचं तूप विक्री चालू केलं. मग लोकांचं दुधाचं डिमांड आहे, म्हैशीच तूप पाहिजे आहे. नंतर मग हरियाणावरून मोरा म्हैशी वगैरे आणल्या आणि मोरा म्हशींचं पण आपल्याला चांगल्या प्रकारे दुधाची विक्री चालू आहे. जसे जसे लोकांचं डिमांड वाढत गेले त्या पद्धतीने आपण तुपाची विक्री, दुधाची विक्री, कुणाला दुधाचे काही प्रोडक्ट किंवा मोरा म्हैशी, देशी गाय हवी असतील तर आपण ते चालू केलेलं आहे. मेजर मला सांगा, एखाद्या सुनेचं, एखाद्या लेकीचं जसं डोहाळे जेवण असते तसं तुम्ही गाईचं आज केलं. आजच्या कार्यक्रमाचं स्वरूप कसं होतं दिवसभर? खरं सांगायचं तर ह्यांनी म्हटलं ना लेकीचं, कारण मला मुली नाही आहेत, मला 2 मुलंच आहेत. त्यामुळे ही माझी लेकच आहे. अच्छा. ही लेकच आहे माझी. ह्या हिशोबानं मी तिला लहानपणापासून वाढवलेलं आहे. लहानपणापासून तिच्या संगोपन त्याच पद्धतीने केलेलं, लाडानं वाढलेली आहे ती. म्हणताना मी ठरवलं की बाबा हिचं डोहाळे जेवण आपण मोठ्यानं करायचं आणि सगळ्या लोकांना माहिती पाहिजे की बाबा ही गोसेवा काय आहे. कारण गोसेवा केल्यानंतर काय फळ मिळतं. कारण मी यात उतरल्यापासून मला कुठल्या गोष्टीची कमी नाही आहे. भरपूर यात मेहनत भरपूर आहे, पण कमी कुठल्या गोष्टी पडत नाही. कारण ही गाय म्हणजे ही साक्षात लक्ष्मी आहे आणि 33 कोटी देव तिच्या पोटात बसलेले आहेत. त्यामुळे 33 कोटी देवांचा आशीर्वाद आपल्याला मिळतो ज्यावेळेला आपण त्यांची सेवा करतो त्यावेळेला. अतिशय दुर्मिळ अशी श्वेत कपिला गाय या गोशाळेमध्ये आहे. गिड्डे मेजरांनी चांगल्या पद्धतीने पालन पोषण करून आजचा हा देखणा कार्यक्रम या ठिकाणी संपन्न झालेला आहे, साजरा केलेला आहे. मेजर अजून काय सांगाल या गायीचं संगोपन करण्यासाठी? अजून काही वेगळं असं काही आहे का? ह्या गायीचं संगोपन करण्यासाठी वेगळं असं काही नाही आहे.
एकदम शांत असतात गाई. फक्त आज सगळी लोक बघून ही जरा अशी करायला लागलेली आहे. नाहीतर एकदम शांत स्वभावाची गाय आहे ती. सगळ्यांची लाडकी गाय आहे. तिचं नाव गौरी आहे. कारण ती गौरी विसर्जनाच्या दिवशी तिचा जन्म झालेला आहे. म्हणताना तिचं नाव आम्ही गौरी ठेवलेलं आहे. आणि आज ती 5 वर्ष पूर्ण झालेलं आहे तिला. मग त्यानिमित्तानं आम्ही तिचं 7व्या महिन्यात डोहाळे जेवणही केलेलं आहे. आणि ह्याच अनुषंगाने आज आमच्या बायकोचा वाढदिवस पण होता. ते पण आम्ही त्यात आवरलेला आहे. जरा याला लेट झाला. तर ती पण माझी गायच आहे. तिचं नाव गायत्री आहे आणि ही माझी गाय आहे. त्यामुळे दोन्ही एकदम मिस साधलेला आहे. मेजरांनी खूप छान असा योग साधून गायत्री वहिनींचा आज वाढदिवस आणि गौरी विसर्जनाच्या दिवशी जन्माला आले म्हणून आज या गौरीचं 7व्या महिन्यातलं डोहाळे जेवणाचा कार्यक्रम इथं झाला. वहिनी कसं वाटतं हे सगळं? आज पशु आपल्याकडे आहे, पशुधन आहे, गायी आहेत, सांभाळताना कसं वाटतंय? मस्त वाटतंय सगळं. बर, आनंद आहे त्यावेळेस. काय सांगाल सगळ्या शेतकऱ्यांना आजच्या या कार्यक्रमाबद्दल? त्यांनी गौ सेवा करावी आणि सगळेजण गाई सांभाळायला पाहिजेत. बर, अच्छा. हे आमचे मित्र आहेत सूरज पाटील. हे गो सेवा पण करतात. कारण यांचे स्वभाव असा आहे जिथे जातील तिथे केळं वगैरे घेऊन जाऊन गायींना किंवा माकडांना दान करतात. आणि यांचा पशुखाद्याचा व्यवसाय आहे मलिकवाड मध्ये. ते चांगले. हे माझे आर्मीतून रिटायर झालो आम्ही दोघं. त्यानंतर त्यांनी पशुसेवा चालू केली आहे आणि आम्ही गाय सेवा चालू केलेली आहे. त्यांच्याकडून मी जी 51 लाखाची पाडी घेतली ती 51,000ला पाडी घेतली ती रात्री आम्ही 11 वाजता पोहोचलो. त्या पाडीचं पायगुण असं आहे की आमच्या रेडीला गळपाट लागता. जर रात्री आम्ही गेलो नसतो ते गोट्यात तर ते गाईला बांधायसाठी गोट्यात गेलो. त्या टायमाला गायीनं जीव वाचवला. हे पहिलं आमचं शुभ गुण ह्यांची पाडी घेतलं. ह्या गौरीचीच बहीण ह्यांनी नेलेली आहे. अच्छा. आणि ह्या गौरीला आता 8 बहिणी झालेल्या आहेत. म्हणजे हिची आई माझ्याकडे आहे. आता 9व्यांदा ती गाभण आहे. तिचा पण 7वा महिना आहे आणि हिचा पण 7वा महिना आहे. आणि 8 पाड्या दिल्यात. आणि हिच्या आधीची पण पाडी माझ्याकडेच आहे. तिची डोळा जेवण मोपरे सरांच्यात होती त्यांनी केलेलं आहे. त्यामुळे ह्या गोसेवेत भरपूर आनंद आहे. तेच ह्यांनी पण आता त्याचा वारसा चालू आलेत. त्यामुळे आम्हाला यात खूप आनंद आहे की लोकांनी ह्यात उतरावं आणि गोसेवा करावी आणि या जमिनी सेवा करावी. खूप छान मंडळी. या ठिकाणी बघितलं तर सेंद्रिय शेती, ऑर्गॅनिक शेती म्हणजे विदाऊट केमिकलची शेती करून उत्पादन घेतले जातात. त्यासाठी असणारं गाईचं संगोपन हे मेजर करत असतात. आणि आजच्या या कार्यक्रमात त्यांनी छान मंडप घालून या ठिकाणी भोजनाची व्यवस्था असेल, डोहाळे जेवणाच्या कार्यक्रमात जसं कार्यक्रम असतो त्याच पद्धतीने या गाईचं आज या ठिकाणी सुश्रुजा यांनी केलेलं आहे. खूप छान असं वातावरण आहे. मेजर काय सांगाल सगळ्या महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना? महाराष्ट्रातील लोकांना आम्ही हे सांगू इच्छितो की सर्व लोकांनी ह्या जमिनीची सेवा करावी. कारण जर देश वाचवायचा असेल तर जमीन वाचली पाहिजे. आर्मीवाले तिथं बॉर्डरवरती देशाची संरक्षण करतात. पण शेतकरी इथं ही जमीन राखून ह्या देशाची सेवा करतो. कारण शेतकऱ्यांनी जर पिकवलं तरच हे सगळे कंपनीवाले इंजिनियर, डॉक्टर, बिक्टर काय असेल तरच ते खाणार आहेत. जर शेतकऱ्यांनी नाहीच पिकवलं तर हे काही खाऊ शकणार नाहीत. MIDC एक दिवशी बंद पडेल पण शेती कधी बंद पडणार नाही आहे. त्यामुळे प्रत्येक नवीन मुलांनी ह्यात शेतीत उतरावं, ऑर्गॅनिक फार्मिंग करावी, गो सेवा करावी आणि त्याला साईड बिझनेस म्हणून म्हैस पालन वगैरे करून नोकरीच्या पाठीमागे न लागता स्वतःचा बिझनेस स्टेबल करावा. डेअरी टेक्नॉलॉजी करावी, डेअरी डिप्लोमा करावा, डेअरी प्लांट टाकावा आणि ह्या शेती क्षेत्रात उतरावं. त्याच्यानंतर प्रत्येकाला शेतीची आवड निर्माण करावी आणि सगळ्यात खास करून गो सेवा करावी. ज्यांनी गाय पाळल्यात ना त्यांना समाधान सगळ्यासाठी मिळणार. थोडा त्रास हा होतोच पण त्रास केल्याशिवाय कुठलंही यश मिळत नसतं. म्हणताना प्रत्येकानं त्रास सहन करून ह्या जमिनीची सेवा करावी आणि जमिनीची सेवा केल्यानंतर जो त्याचा मोबदला मिळतो त्याच्यात सुख समाधान हे वेगळं असतं. बरोबर. खूप छान मेजर. खरंच कौतुकास्पद हे काम आहे. अगदी बोटावरती मोजण्या इतपत शेतकरी आपल्याला असे काही विशिष्ट कार्यक्रम करताना दिसतात. मेजर तुम्हाला खूप खूप धन्यवाद देतो मी. तुमची गोशाळा वाढत राहावं आणि तुमचं नाव लौकिक जगभर व्हावं तुमच्या या जोडीचं असे सदिच्छा देतो. कोल्हापूर जिल्हा. कोल्हापूर आपला भाग असा आहे बघा. पाणी आल्यावर सुधारणार म्हणजे पाण्या म्हणणार इकडे पाणी नाही काय. आता जूनला पाणी येईल आपल्याकडे. आलो जरा फिरून येतो आज. हा या चल म्हणून देख माझा. कुठनं जायचं? तिकडून जायचं ना. आहेत का नाही कारभार नाही ते आपण बघूया काय का. होय हा दूर. हा ये चल चल.
दे इकडं धर, ह्याला धर, मी हार घालतो गाईला. मेजर गिड्डे सरांची पहिली गाय शुभ्रा हा ना. गोट्यातली चौकी आणली 14 लिटर दूध देते 7-7. हो ना. 7-7 लिटर दूध कॅप्चर आहे. भारी घेऊन 7-7 लिटर दूध देते बघा. ते तिकडे हे आहे काय, हे साईवाल आहे काय? साईवाला आहे. हे साईवाल, हे किल्लार आहे. ते केलार आणि हे कोणता किल्लार आहे? नाही, ही काय ही आपलं थार पार्कर. थारपारकर, ही गिरमध्ये आहे ना. हा ती थांब शुभ्रा घ्या ते शिंगात शुभ्रा. हो. तर मंडळी आता भोजनाच्या आम्ही पंक्तीत बसलेलो आहे. आमचा मल्हार सुद्धा इकडे टेबल धरून बसला आहे. 2-2 टेबल आहेत बघा. इकडे पलीकडे एक टेबल आहे. बरोबर सीमेवरती आम्ही बसलो. गाव बी सीमेवर आणि आम्ही बी सीमेवर जेवायला बसलो. हां, आणि स्वतः इकडे मेजर जेवायला वाढायला, स्वतः जेवायला वाढायला. भात, आमटी, भाजी, पापड, चटणी. अरे वा, चला मस्त बेत केलेला आहे. सगळे बसले का? आपलीच मोठी जत्रा झाली. 1, 2, 3, 4, 5, 6, 7 जण तर आपल्या घरातले झाले. तुझ्या इकडे आपल्या मित्राला आणि तुझं माझा आहे कॅमेरामॅन काय मागं राहतो. कॅमेरामॅन आहे आपला. हो मला बघू शकताय एक मस्त आहे ना असं झाड आहे. ते कशाचं आहे तुम्हाला मी सांगतो. काळी महिना म्हणतात बघा, ते फक्त डोंगरातच मिळते. तर नाही तर शेतकऱ्यांनी हे सुद्धा इथं झाड लावलेलं आहे. पूर्ण असं सगळीकडे पत्र्यावर पसरलेले आहे. त्यामुळं पत्र असलं तरी सुद्धा नाही घराला पूर्ण असं गारवा वाटते. असं या पद्धतीने पूर्ण वेल सगळीकडं पसरलेले आहे. आणि ह्याचं बघू शकता फक्त एकच बुडका आहे तरी सुद्धा आहे ना सगळीकडे पूर्ण पसरलेले आहे. तर सगळीकडे आता वरती करवंद सुद्धा लागलेलेच आहे बघू शकताय. पण वर आहे त्यामुळं काय आमच्या हाताला काय येणार नाही. आणि काटा तर भरपूर असतात. वर झाडावरती काही चढायला येत नाही काय नाही. त्यामुळं आपण लांबूनच बघूया. हाताला आलं तरच काढायचं आहे नाहीतर नाही. आजी कसं काढायचं करवंद? काठी घेऊन काढायला पाहिजे. हंडलीची पडतात. हा दिसतंय काळा काळा ती काठी आणते जळणावरली. शांत बसलं. ते हाताला देत नाही काय. आणि काटा पण लय जोरात आहे. हा काटले असते त्याला. एकच बुडका आहे ना एवढा सगळा. होय ती एकच आहे नव काय. सगळीकडे असं पसरतात. खाऊन पोरांनी बी टाकलेलं उगवली. आपल्याकडे ते जास्त येत नाही म्हणतात. आम्ही काही लावलं नाही ते. हा. फक्त डोंगरात असते. ती वर आहेत ना काय. हाय हिवर दिसाल. काठी आहे का इथं? ते आणायला ती पिशवी काय चाल रे. चला आम्ही काय डोंगरात नाही तरी पण आपल्याला करवंद खायला मिळणार आहे. त्याची काठी आहे का? ए त्यात काय झालं ती औषध ही असेल की झाड घाल. तब्येत काय म्हणते आजी? आहे तब्येत बरं. तर कसं वाटतं शेतकरी असले की सगळी वेगवेगळ्या प्रकारचे आपल्याला झाडं वगैरे मिळायला वाटते. इथं करवंद बघितलं आहे इकडं वेगवेगळ्या प्रकारचे आंब्याचे झाडं सगळे नमुन्यात झाड लावलेलं. आजी इकडं एक वेगळं झाड दिसते कशाचं आहे? कुठलं ते तिकडं बघा लाल लाल काय हेच की करवंद नाही ते चेरी चेरी चेरीचं आहे. त्याचं झाड झालं की वसंत साहेब. होय. काय पाठी पिशवी आहे. बारा काळ म्हणताना ते करवंदाच्या घरात मागे करायचं तेवढं मसाला इकडं पलीकडे आहे. ते काळी काळी दिसते ती त्याला बघून तेवढंच हे करायचं. तेवढं तर ते काय ते परवा ते हा मला ते पडले आता इथं 4 आहे पण एका जागेला इकडे ना बघूया किती जण आहेत. हे बघू मोनो इकडे. तिकडे पलीकडे पण आहे. बघू इकडे मला थांब देतो थांब. इथे एक तुडवलं बघ.
दाखव सगळं बघा मुलांना करून खायला भेट खावा बघ्या सांगायला लागत नाही खावा ते खाय ते खाय किती नाही दिवस मांडीत मोठा आहे इकडं कुठेतरीच बडवते म्हणून बांबू बसेल टाक्यात पडलं 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 बरोबर पिकलेलं पडायला ते काय बघ ते पाळते ते घे म्हण त्या तिथे एक पडले हो इकडे ते मामाला एक दे आम्हाला किती बस चला सगळे पोराने खाऊन सोडलं आम्हाला एक म्हण काय तिकडे दे ह्याला दे ह्याला दे समृद्धीला दे चला तर बस मला तिथं मागे काय इकडं होतं शिवांगी नेऊया ना कुत्र्याला घरला नेऊया हे आल्यापासून कुत्र्याला काय सोडणार मेजर नाव काय आहे अँडी नाव आहे नवीन माणसाला काय करत नाही करत काय नाही नेऊया शिवांगी त्याच्यामध्ये येतं काय दे दे तिला दे तिला फोन देण्याची चला मंडळी आता परतीचा प्रवासात आपण सुरुवात करणार आहे आजचा श्रीकांत गिड्डे मेजरांचा हा कार्यक्रम तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट करून सांगायचं आहे आणि असे कार्यक्रम तुम्ही शेतकऱ्यांपर्यंत नक्की पोहोचवा जेणेकरून प्रत्येक घराघरामध्ये अशी देशी गाय पाळावी त्यासाठी नक्कीच प्रोत्साहन देण्याची आवश्यकता आहे जेणेकरून शेती सुधारेल माती सुधारेल देश सुधारेल आरोग्य सुधारेल यासाठी देशी गोवंश जगला पाहिजे वाढला पाहिजे या भावनेतून असे वेगवेगळे उपक्रम घेणारे शेतकरी आपल्या महाराष्ट्रात आपल्या संपूर्ण भारतामध्ये बघायला मिळतात आणि त्यामुळे नक्की आवर्जून गिड्डे मेजरांसाठी एक आवर्जून कमेंट करा कसा वाटला हा उपक्रम नक्की सांगा आणि आता आपण करतोय पुढचा प्रवास भेटूयात मेजर भारी वाटलं छान वाटलं तुमच्याकडे बाय बाय चला हे थांब रडलं कसं